बनवलेल्या लाडक्याचा 21वा हप्ता 22वा हप्ता वाटपाबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली. बघा हालचालीस वेग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मोठ्या स्वरूपात हालचाली या ठिकाणी होत आहेत. तर तुम्हाला हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? त्याचबरोबर आनंदाची बातमी नेमकी काय आली? हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्यानो बघा सर्व लाडक्याताईंना या ठिकाणी सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे, की आपली जी वेबसाईट होती लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. जी पडताळणी होती बघा 30 एप्रिलपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ई-के-वाय-सीची मुदत दिली होती तेव्हा तोपर्यंत हप्ता वाटप या ठिकाणी झालं नव्हता. तर लाडक्या ताईंनो बघा एक लक्षात ठेवा पडताळणीची आता वेग प्राप्त झालेला आहे आणि हप्ता वाटप पण आता लवकरात लवकर तुम्हाला होणार आहे. कारण की जी पहिली एरर होती ती एरर आता थांबलेली आहे आणि लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे. त्याच्यामुळे अंदाची बातमी समोर आली आणि तुम्हाला याच्यानुसार आता या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस पण चेक करता येणार आहे. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची लेटेस्ट बातमी आज समोर आली. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर हा मोठा निर्णय होणार आहे. 21वा हप्ता 22वा हप्ता म्हणजे 2 हप्ते जे तुमचे पेंडिंग पडले होते, जे तुम्हाला भेटत नव्हते, त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. त्याचबरोबर 15 आणि 16 तारखेला या ठिकाणी महिला व बालविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांची मोठी बैठक असणार आहे. त्या बैठकीमध्ये देखील मोठे निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय. काय-काय नेमकी बातमी आहे, काय स्वरूपात आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला आता वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट 21वा हप्ता 22वा हप्ता ₹3000 लाडक्याताईंना भेटावे ही आपली मागणी असणार आहे. त्याचबरोबर आनंदाची बातमी काय आली आहे ती तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा जर हप्ता या ठिकाणी वाटपाला विलंब झाला, पडताळणी सुरू आहे, त्याच्यामुळे जर विलंब झाला तर या ठिकाणी ₹4500 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत ही आपली सरकारकडे नंतर पुढची मागणी असणार आहे. आणि लाडक्यातून बघा महिला आणि बाल विकास विभाग यांची मोठी बैठक असणार आहे. त्या विभागाच्या बैठकीमध्ये आपली ही मागणी या ठिकाणी जोर धरायला पाहिजे. जर सगळ्यांनी सपोर्ट केला तरच आपली ही मागणी पुढे येणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि हप्ता वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ही बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. चला वेळ नाही व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा लाडक्यातून आजपासून लाडक्या बहीण योजनेचं हे जे वेब पेज होतं आपलं, ते वेब पेज या ठिकाणी बंद पडलं होतं. ते बंद पडलेलं एरर येत होतं. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचं पेज उघडलं तर एरर येत होती. ती एरर आता दूर झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीची जी पेजची प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि पुढे आता या ठिकाणी वेब पेज आता सुरू झालेला आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही. तुमची वेबसाईट आता सुरळीतपणे सुरू झालेली आहे. फक्त या ठिकाणी जी लिंक येत होती ई-के-वाय-सी करायची, अपडेट करायची जी लिंक येत होती, लिंक आता या ठिकाणी हटवण्यात आलेली आहे. आता तुम्हाला ई-के-वाय-सीची लिंक जर येणार असेल तर ती आता बघा ह्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे, की परत एकदा ई-के-वाय-सी करण्यात येणार आहे का? पडताळणी होणार आहे का? किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता 15-16 तारखेवर येणार आहेत. पण आत्ता तरी या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेची जी ई-के-वाय-सीची लिंक होती ती या ठिकाणी हटवली गेलेली आहे. तुम्ही या ठिकाणी वेबसाईट उघडून पाहू शकतात. तर आता याच्याबद्दल तुम्हाला मी सांगितलंय वेबसाईट आता सुरळीत सुरू झाली आहे. अंदाजची बातमी समोर आली. हालचाली सुरू झालेल्या आहेत. आपल्याला सगळ्याला वाटत असेल, की लाडकी बहीण योजना आता बंद पडली आहे का? लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबलेत? तर लाडक्यानो आपलं असं काही होणार नाहीये. मागच्या साईडला म्हणजे जर बघितलं तर आपल्या पडद्याच्या आड मोठ्या स्वरूपात हालचाली सुरू आहेत आणि लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अधिकारी देखील या ठिकाणी आता कामाला लागले आहेत. येणाऱ्या 15-16 तारखेला मोठी बैठक असणार. त्या बैठकीमध्ये पण तुम्हाला निर्णय होणार आहे. बघा आजची अजून एक महत्त्वाची लेटेस्ट बातमी साम टीव्हीची बातमी आलेली आहे. 10 मे 2026 सकाळी 9:30 वाजता ही बातमी समोर आली. काय बातमी तुम्ही समोर बघू शकता. लाडक्या बहिणींनो 1,500 बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर ते तपासायचं. स्टेटस कसं तपासायचं याच्याबद्दल बातमी समोर आली. बघा आज तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी वेबसाईट सुरू झाली आणि वेबसाईट सुरू झाल्यामुळे तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता. तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही हे चेक करू शकता. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली आणि कोणत्या लाडक्याताईंना पुढचे हप्ते भेटणार, कुणाला नाही भेटणार या एका क्लिकवर तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं या ठिकाणी काय स्टेटस आहे. बघा तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला मी हे दाखवतो पण या ठिकाणी साम टीव्हीची महत्त्वाची बातमी समोर आली. तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे योजनेत तुमचं नाव आहे का? या वेबसाईटवर तुम्हाला शोधायचं आहे. बघा वेबसाईटचं नाव दिलेलं आहे. तुम्हाला आता मी स्क्रीनशॉट जो दाखवला होता तीच वेबसाईट आहे. लाडकी बहीण योजना ladkibhin.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. बघा या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. मोबाईलवर बघू शकतात किंवा तुम्हाला लॅपटॉपवर बघू शकतात किंवा तुम्हाला जर काय अजून दुसरं साधन असेल आयपॅड वगैरे असेल किंवा टॅब असेल त्याच्यावर तुम्ही हे बघू शकतात. लाडकी बहिणीचं हे वेबसाईट उघडायचे. तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि तिथं तुम्हाला चेक करायचं आहे. जर त्या ठिकाणी जर गेलं तर
तुमच्या प्रोफाईलवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी अप्रूव्ड आहे का हे स्टेटस चेक करायचं आहे. आता बऱ्याच लाडके म्हणतील की सर आम्हाला या ठिकाणी वेबसाईट बघता येत नाही कारण की आम्ही नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता, आम्ही ऑफलाईन फॉर्म भरला होता. तर अशा कोणी लाडके असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्ही फॉर्म कुठून भरला होता, ऑनलाईन भरला होता, ऑफलाईन भरला होता का नारी शक्ती ॲपवरून भरला होता. कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे कारण की सगळ्यांसाठी आता हे फॉर्म स्टेटस चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ई-के-वाय-सी संपली आहे. ती ज्यांची मुदतवाढ त्यांनी दिली होती ती संपली. आता पडताळण्या सुरू झाल्यात. पडताळण्यामध्ये ज्यांना हप्ते भेटले होते त्यांचे पण बंद होऊ शकतात. कारण की पडताळणीमध्ये तुमचं जर नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण या ठिकाणी रिजेक्ट केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांना विनंती आहे, लवकरात लवकर आपलं फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. तर लाडकेदारांनो एक छोटा प्रश्न विचारतो. तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 20वा हप्ता भेटला होता का? तुमचं हे फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का? हे पटपट सर्वांनी सांगायचं आहे. कारण की लवकरात लवकर तुम्हाला आता पुढची गोष्ट लक्षात घ्या. आजचीच ही बातमी तुमच्यासमोर दिसते. लाडकीच्या खात्यामध्ये 3,000 येणार की ₹4,500 येणार अशा स्वरूपाची बातमी समोर आली बघा. लाडक्यातून 20वा हप्ता भेटला असेल तुम्हाला, 21वा हप्ता, 22वा हप्ता आता भेटायला पाहिजे. कारण की मार्च महिना पूर्ण संपला आहे, एप्रिल महिना पूर्ण संपलेला आहे, मे महिन्याचे 10 दिवस संपलेले आहेत. अजून जी-आर आलेला नाही आहे. जर अजून हे 10-15 दिवस असं पुढं गेलं, शेवटच्या आठवड्यात जर हप्ता वाटप होणार असेल तर ₹3,000 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत आणि मे महिन्यात जर पैसे नाही भेटले तर 3,000च्या ऐवजी ₹4,500 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत ही सरकारकडे विनंती. कारण की आता पडताळण्या सुरू झाल्यात. त्याच्यामुळे लाडक्यातूंनो विलंब होऊ शकतो. परत सांगतोय, बऱ्याच लाडक्यातांना वाटत आहे की लाडकी बहिणींना बंद पडली. नाही, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सत्य बातमी तुम्हाला देत असतो. तर लाडक्यातूंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पडताळण्या सुरू आहेत. तुम्हाला मी जवळजवळ 10 ते 15 दिवसापासून सांगतोय, पडताळण्या सुरू आहेत आणि पोटनिवडणुका लागल्या होत्या. या 2 कारणामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या अजून की ह्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. पात्र लाडक्या बहिणींना हे पण लक्षात घ्या. पात्र लाडक्या बहिणींना 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. आता तो 3,000 भेटतोय का 1,500 भेटतोय का ₹4,500 भेटतो हे जी-आर आल्यावर समजेल. पण आपल्या सर्वांची ही मागणी आहे की लाडक्या बहिणींना आता खूप विलंब झालेला आहे. आता येणारा शालेय महिना असणार आहे. शालेय लाडक्या ताईंच्या मुलांना, त्यांना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना ही फीस हवी आहे. फीससाठी पैसे भरण्यासाठी ₹3,000 किंवा ₹4,500 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत. हे सरकारकडे विनंती आहे. तर लाडक्यातून तुम्हाला काय वाटतंय? किती रुपये यायला पाहिजेत? आता 2 महिने पूर्ण संपलेले आहेत आणि आपण हातावर हात ठेवून गप्प बसलो तर काही होणार नाही. त्याच्यामुळे मागण्या करत राहायच्या. व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे पाठवावेत आणि ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे, त्या जर पात्र असतील तर त्यांच्या परत एकदा तपासण्या करून घ्यावेत, असे सरकारकडे विनंती करत आहोत. तर त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी सपोर्ट करायचा आहे. कुणाला काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि बऱ्याच लाडक्या त्यांच्या ई-के-वाय-सी झाल्याच नाहीत. त्या लाडक्याताईंना पण पुन्हा एकदा संधी द्यावी अशी मी मागणी सरकारकडे आणि महिला व बालविकास विभागाकडे करत आहे. कारण की 15-16 तारखेला तुमची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये आपला हा मुद्दा तुम्ही घ्यावा अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. लवकरात लवकर आपल्याला निवेदन पण द्यायचे आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृती.